नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका सविता दुधभाते. माझ्या एज्युकेशन इम्पॉवर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तुम्हाला बी एड अभ्यासक्रमासंदर्भात नवनवीन व्हिडिओज, नवनवीन आशय आपल्याला जर आत्मसात करायचे असतील तर नक्कीच आपण माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करावे. अध्यापन ही एक कला आहे आणि अशा या अध्यापन कलेवर प्रभुत्व मिळविता यावे यासाठी सूक्ष्मपाठाचं नियोजन, संचालन, निरीक्षण आणि त्या आधारे प्रत्याभरण अशा पद्धतीने आपण एका कौशल्यावर प्रभुत्व मिळविले. परंतु सूक्ष्मपाठाच्या साहाय्याने आपण विविध कौशल्ये त्याचे पृथक्करण करून आपण ती कौशल्ये आत्मसात केली, म्हणजे त्याला एकदम वर्ग अध्यापन यशस्वीपणे करता येईल अशी कल्पना करणं चुकीचं आहे. कारण सूक्ष्म अध्यापनात विद्यार्थी संख्या 5 ते 10 तर वर्गपाठात 50 ते 60 विद्यार्थी असतात. अध्यापनाची तासिका सूक्ष्मपाठात 5 ते 7 मिनिटे तर वर्गपाठात 35 ते 40 मिनिटे असते. सूक्ष्म अध्यापनात 1 किंवा 2च मुद्दे शिकविले जातात तर वर्गपाठात अनेक मुद्दे उपमुद्दे शिकवावे लागतात. सूक्ष्म अध्यापनात एकाच वेळी एकाच कौशल्याचा सराव केला जातो तर वर्ग अध्यापनात एकाच वेळी अनेक कौशल्ये म्हणजेच अनेक कृती कराव्या लागतात. म्हणजे सूक्ष्म अध्यापनात व वर्ग अध्यापनात परिस्थिती अगदी भिन्न असते आणि केवळ सूक्ष्म अध्यापन यशस्वी झाले म्हणजे वर्ग अध्यापन यशस्वी होईल असे सांगता येत नाही. म्हणून सूक्ष्म अध्यापन आणि वर्ग अध्यापन यांना जोडणारा दुवा याचाही अभ्यास करणे आवश्यक आहे. म्हणूनच आज आपण सेतुपाठ, ज्यास ब्रिज लेसन, इंटिग्रेटेड लेसन असं म्हटलं जातं, या सेतुपाठासंदर्भात आपण सखोल अशी माहिती घेणार आहोत. एखाद्या व्यक्तीस पोहण्याची कला शिकविताना त्याला प्रथम उथळ पाण्यात कसं पोहावे हे शिकविले जाते आणि हळूहळू पाण्याची खोली वाढविली जाते. त्याचप्रमाणे अध्यापन कलेत प्रशिक्षणार्थ्यास पारंगत करताना प्रथम त्याला सूक्ष्मपाठाच्या साहाय्याने एक अध्यापन कौशल्याचा सराव दिला जातो. सूक्ष्म अध्यापनाच्या वेळी येणाऱ्या संभाव्य अडचणीचा आणि गुंतागुंतीच्या प्रमाणाचा विचार करून सूक्ष्म पाठानंतर द्यायच्या पाठात हळूहळू वाढविले जाते. हेतू असा की शेवटी प्रशिक्षणार्थ्यास वर्ग अध्यापन यशस्वीपणे करता यावे. वर्ग अध्यापन यशस्वीपणे करता यावे म्हणून सेतुपाठामध्ये विद्यार्थी संख्या असेल, वेळ असेल, पाठ्यवस्तू असेल, हळूहळू ती वाढविली जाते. म्हणजेच सेतुपाठ वर्ग अध्यापनाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे असे म्हणावे लागेल. ही संकल्पना खरं तर आपण अधिक सखोल अशी आपण पाहूया. सर्वप्रथम सेतुपाठाची व्याख्या या संदर्भात आपण माहिती घेऊया. पहा, सूक्ष्म अध्यापन, वर्ग अध्यापन यांना जोडणारा जो पाठ असतो त्याला सेतुपाठ असे म्हणतात. आता सेतुपाठाची वैशिष्ट्ये काय, तर ज्याप्रमाणे आपण सूक्ष्म अध्यापनामध्ये विविध कौशल्ये आत्मसात करीत असताना त्या ठिकाणी केवळ 5 ते 7 मिनिटामध्ये आपल्याला त्या कौशल्याचं सादरीकरण करावयाचे असते. अशा वेळेस घटक अर्थातच पाठ्यांश देखील हा त्या वेळेसारखाच लिमिटेड, म्हणजेच 1 किंवा 2 मुद्दे आपण सूक्ष्म अध्यापन कौशल्य सादर करायच्या वेळेस त्याची निवड करीत असतो. परंतु सेतुपाठामध्ये कालावधी हा जास्त असतो. 15 ते 20 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्याला सादरीकरण करावयाचे असते. अशा वेळेस आपण पाठ्यांश देखील तो अधिक अर्थातच मोठा आपण थोडासा निवडतो. त्यानंतर सूक्ष्मपाठामध्ये वेळ फक्त 5 ते 7 मिनिटांचा आहे, परंतु सेतुपाठामध्ये पाठाचा वेळ हा 15 ते 20 मिनिटाचा
म्हणजेच अधिक असल्याकारणाने या ठिकाणी वेळसुद्धा आपल्याला सूक्ष्म पाठापेक्षा जास्त या ठिकाणी आपल्याला भेटत असते. यानंतर विद्यार्थी संख्या. बऱ्याच वेळेला सूक्ष्म पाठामध्ये 10 ते 15 विद्यार्थी आपल्याला त्या ग्रुपमध्ये जाणवतात. तर त्या 10 ते 15 विद्यार्थ्यावरती आपल्याला सूक्ष्म पाठाचं सादरीकरण करावयाचं असतं. परंतु सेतू पाठामध्ये 10 ते 15 विद्यार्थ्यापेक्षाही अधिक संख्या ही आपली वाढू शकते. हे एक वैशिष्ट्य या ठिकाणी नमूद करावं लागेल. यानंतर घटक कौशल्ये. म्हणजेच काय, तर सूक्ष्म पाठामध्ये आपण प्रत्येक कौशल्य हे वेगळेपणाने त्याच्या वैशिष्ट्यासह आपण ते आत्मसात केलेलं असतं. परंतु सेतू पाठामध्ये या सर्व कौशल्याचं एकत्रीकरण आपल्याला या ठिकाणी करावयाचे असते. म्हणून या ठिकाणी वेगवेगळी कौशल्ये, वेगवेगळे घटक आपल्याला या ठिकाणी वाढविता येतात आणि वेगवेगळ्या कौशल्याचं एकत्रीकरण करून आपल्याला जास्त कालावधीचा म्हणजेच 15 ते 20 मिनिटाचा सेतूपाठ आपल्याला घ्यावयाचा असतो. हे वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकेल. यानंतर बघा, सेतूपाठामध्ये विविध कौशल्याचं एकात्मीकरण कशा पद्धतीने झालेलं आहे. ज्या पद्धतीने मायक्रो टीचिंगमध्ये अर्थातच सूक्ष्म अध्यापनामध्ये आपण प्रस्तावना, प्रश्न कौशल्ये, फलकलेखन कौशल्ये, स्पष्टीकरण कौशल्ये, चेतक बदल कौशल्ये, दिग्दर्शन कौशल्ये, कथन कौशल्ये असे वेगवेगळी कौशल्ये आपण ती 5 ते 7 मिनिटाच्या सादरीकरणातून आत्मसात केलेली असतात. परंतु या सेतू पाठामध्ये या सर्व आत्मसात केलेल्या कौशल्याचं एकात्मीकरण आपल्याला 15 ते 20 मिनिटाच्या या सेतू पाठामध्ये करावयाचं असतं. म्हणजेच काय, जी कौशल्ये आपण स्वतंत्रपणे शिकलेले आहोत त्या कौशल्याचं एकत्रीकरण सेतूपाठाच्या माध्यमातून आपल्याला करून ती सर्व कौशल्ये सेतूपाठामध्ये कशा पद्धतीने ती समाविष्ट होतील आणि प्रत्येक कौशल्याचा विचार सेतूपाठामध्ये कसा होईल याचा विचार आपण करणं फार गरजेचं आहे. यानंतर आपण पाहूया सेतूपाठाचे जे विविध घटक आहेत. यामध्ये पहिल्यांदा कौशल्याचा प्रभावी उपयोग आपल्याला करायचा आहे. सूक्ष्म अध्यापनात वापरलेल्या विविध कौशल्याच्या घटकांचा प्रभावी उपयोग करायला हवा. प्रत्येक कौशल्याचे आवश्यक घटक योग्य पद्धतीने अभिव्यक्त व्हायला हवेत. स्पष्टीकरणात शैक्षणिक साधनांचा, उदाहरणांचा योग्य वापर व्हायला हवा. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारे प्रश्न विचारायला हवेत. ते प्रश्न सुस्पष्ट, योग्य क्रमाने, निसंदिग्ध असायला हवेत. पाठलेखन योग्य मांडणीसह आणि सुवाच्य अक्षरात आपल्याला ते करता यायला हवे. दुसरं आहे कौशल्याची योग्य क्रमाने गुंफण. अध्यापनाची विविध कौशल्ये केवळ एका पाठोपाठ एक स्वतंत्रपणे न वापरता अध्यापन प्रभावी होईल या दृष्टीने त्यांचा योग्य क्रम हवा. कौशल्याचे विविध घटक भिन्न भिन्न वेळी वापरावे लागतील. एका कौशल्याचे सर्व घटक सलगपणे येतील असाही अट्टहास आपण धरू नये. तर सराव केलेली विविध कौशल्ये परस्परामध्ये मिसळून त्याचा योग्य तो समन्वय साधून क्रमाने वापरण्याचा प्रयत्न आपण या सेतूपाठामध्ये करणार आहोत. यानंतर आहे कौशल्याचा समान प्रमाणात वापर. सेतूपाठात घटकाची निवड करत असताना सर्व कौशल्यांना सारख्या प्रमाणात महत्त्व मिळेल अशा घटकाची आपण निवड करावी. केवळ स्पष्टीकरणावरच भर किंवा प्रश्नोत्तराचा उपयोग असे करणे टाळावे. प्रत्येक कौशल्याला समान वेळ अशी कृत्रिमताही टाळावी. परंतु एखादेच कौशल्य 10 मिनिटापर्यंत आणि एखादे अजिबातच वापरले नाही असे व्हायला नको. यासाठी पाठनियोजनात एका रकान्यात कौशल्याचा उल्लेख केल्यास विविध कौशल्याचा समतोल वापर आपण केला आहे किंवा नाही हे पाहता येऊ शकेल. यानंतर आहे आवश्यक तेथे पूरक कौशल्याचा वापर. सूक्ष्म अध्यापनाच्या सरावात काही कौशल्याचाच उपयोग केला असला
तरी आवश्यकतेनुसार सराव न केलेल्या इतर कौशल्याचाही उपयोग करणे योग्य ठरेल. सेतूपाठात अशा पूरक कौशल्याचाही उपयोग अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ सूक्ष्म अध्यापनाच्या कृतीसत्रात प्रस्तावना, स्पष्टीकरण, चेतक बदल, फलक लेखन, शैक्षणिक साहित्याचा वापर, प्रश्न कौशल्ये यांचा सराव केला असला तरी